या चला चला. बरं का रे, यो देवाचा राजवाडा आणि ती दिसतंय का नाही, ते देवाचं शिवासन आहे. शिवासन देव आणि माणसं देवी तत बसून न्याय निवाडा करतात. आणि देवांचा आख्यान ऐकाया हातच येत्यात समदे. हात आलो, यो गड बघितला, सोन्याची जेजुरी बघितली आणि डोळ्याचं पारणं फिटलं बघ रंग्या. आता एकदा का देवाचं दर्शन झालं की आणखीन काय बी ना ग. अब्बा, सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. देवा, तुमचं दर्शन घ्यायला आले ती समधी हातवर. नवरात्री मध्ये तुमचं दर्शन मिळावं म्हणून वस्तीवली समधी बाया बापडे आले ती. ह्या जेजुरी गडावर तुमचे स्वागत आहे. देवा, अदोगर म्हणलं तुमचं दर्शन गावल की नाही, पण तुमचं दर्शन झालं, आमचं भाग्य आहे बघा. मला देखील तुम्हाला बघून अतिशय आनंद झाला आहे. तुम्हाला भेटलं की मला चंदनपुरीतील त्या दिवसांची आठवण होते. खूप मोठा काळ मी तुमच्या बरोबर त्या वस्तीवर घालवला आहे. ती वस्ती, तुम्ही माणसं मला सर्वात प्रिय आहात. देवा, तुमच्यासाठी हे आणलं होतं बघा. वांग्याचं भरीत आणि रोडगा आणला आहे बघा. वांग्याचं भरीत आणि रोडगं मला अतिशय प्रिय आहे. देवा, तुम्हाला आवडतं हे ठाबं होतं आबा, म्हणून आणलं. देवा, वस्तीवर तुम्ही हेच जेवत होता, पण का जेवत होता ते आता ठाऊक झालं बघा. देवा, तुम्ही जाऊन तिथं सिंहासनावर बसा, आम्ही जेवणाची तयारी करतो. पण त्यासाठी सिंहासनावर बसण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हणजे बाबा, घोंगडी टाका, मी त्यावर बसूनच जेवण करीन.